पाटील आजच म्हणत होता जोंधळ्याची भाकरी खायची म्हणून घाईघाईत गेला. पंढरपुरातल्या अनेकांना जनाबाईंचा अधिकार माहिती आहे, त्यांनी जागेवरूनच नमस्कार केला. पण पाटील आणि बरोबरच्या मंडळींनी पुढे येऊन विचारावं, जने पांडुरंग आला होता असं म्हणतीस? ती म्हणाली, आला होता म्हणजे अजून आहे. आता मात्र जने हो बाजूला, बघू बरं. अहो झोपडी म्हणजे काय, तट्ट्या तट्ट्यांची झोपडी. किती एवढीशी असेल, कोणीच दिसे ना आतमध्ये. जने कुठे? हाय आताच आहे म्हणाले. तळघर बिळघर केलं की काय ग तू, असं म्हणून नाचून पाहिलं. जने 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 नाही दिसत. गेला का तो? अहो नाही म्हणाले, हितच आहे हितच आहे. जने काय बोलतीस ग, अगं सांग ना, मी लपिवलाय. आजीबाई एक पुढे आल्या, सटवे लपवलायस म्हणती, आणि कुठे लपवलायस? जनाबाईंचं उत्तर मोठं गोड आहे, हृदयाचा बंदीखाना केला. पाटील हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंडिला मी, आत विठ्ठल कोंडिला मी, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला. पाटील हृदयाचा बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडिला, शब्दे केली जुवाजुळी, विठ्ठल पायी घातली बेडी. जनी म्हणे गा विठ्ठला, आता जीवे न सोडी मी तुला, आता नाही तुला सोडणार. पाटीलांनाही अधिकार ठाऊक होता, पण सकृत दर्शनी पुरावा असा होता की वाकळ तिथे, शेला इथे. सिद्ध कसं करणार की चोरी जनाबाईंनी केलेली नाही? पुरावा पाहिजे ना. आता न्यायदेवतेच्या डोळ्यावर काय असतं आपल्याला माहिती आहे. पुरावा पाहिजे, कागदोपत्री पाहिजे. कीर्तनात सुद्धा हल्ली माणसं इतकी सजग आहेत ना, लिहून ठेव. चांगली गोष्ट आहे अर्थात. पुरावा पाहिजे ना, प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे. जने 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 अगं हे कसं घडलं काही समजत नाही, पण आता मात्र काही करू शकणार नाही, काही करू शकणार नाही. आणि त्या काळच्या प्रथेप्रमाणे सुळी द्यायची शिक्षा, तोडी राग, सुळी द्यायची शिक्षा. सूळ म्हणजे एक भयानक प्रकार होता. चौकामध्ये असा उंच भाला, टोकदार असा, त्या उलटा भाला वरती टोक असणारा, जमिनीत पुरायचा. ज्याला सुळी द्यायचंय त्याला तिथपर्यंत वाजत गाजत न्यायचं. गुलाल टाकायचा, लाल फुलं टाकायची. तुम्ही म्हणाल कशासाठी? कारण नंतर जे दृश्य दिसणार, रक्त दिसणार, ते बघवणार नाही म्हणून आधीच लाल रंगाचा सडा, आणि तिथपर्यंत त्याची धिंड काढत त्याला न्यायचं. चौकात असलेल्या सुळापर्यंत न्यायचं. तो इतका उंच असणार आहे, मग शिडीने त्याला तिथपर्यंत वर चढवायचं, आडवं करायचं त्याच्यावर, भाल्याचं टोक पोटात जाईल असं झोपवायचं. हातापायांना दोऱ्या बांधायच्या. मनुष्य त्या सुळावर आडवा झाल्यानंतर दोऱ्या आपोआप खाली येतात, आणि खाली असणाऱ्या माणसांनी त्या दोऱ्या ओढायच्या. तो सूळ जाणार पोटामध्ये, आणि तात्काळ नाही, तडफड 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 होणार आणि जीव जाणार. अशी शिक्षा जनाबाईंना झाली. अहो गावामध्ये अनेक माणसं अशी होती की ज्यांना दुःख होते याचं, कारण त्यांना माहिती आहे ना जनाबाई काय आहे. काही माणसांना आनंद होतोय, बरं झालं म्हणत होती ना, भक्ती भक्ती भक्ती, चोऱ्या करते आणि कसली भक्ती हिची, आणि म्हणे हृदयाचा बंदीखाना केला. काय पांडुरंग हृदयात आहे ना, प्रकट कर म्हणा माता. भक्ताची परीक्षा आहे. जनाबाई शांत आहेत, शांत आहेत त्या ठिकाणी. फक्त मनातनं मात्र म्हणतात, पांडुरंग पांडुरंगा, गेल्या अनेक जन्मांच्या आईवडिलांचं दर्शन तू दाखवलंस रे मला, पण या जन्मामध्ये माय पिता म्हणून तू आहेस, तुला माहिती आहे. हा जन्म संपताना, देह सोडताना दर्शन देशील ना रे? मला ह्याचं काही वाटत नाही. हा देह असा नाही तर कसा, कधीतरी जाणारच आहे. पण त्यापूर्वी या जन्मामध्ये आई म्हणून तू सांभाळ केलास, त्या रूपामध्ये मला दर्शन देशील का?
कारण जेव्हा हात धरून आणलं होतं ना तेव्हा दुसऱ्या वेशात पांडुरंग आहेत. आता मात्र तू ते मला दर्शन देशील ना रे. आणि जनाबाईंच्या मुखातून शब्द निघून गेले. गंगा गेली सिंधू पाशी, गंगा गेली सिंधू पाशी. जर गंगा समुद्राकडे गेली जाणारच ना. आणि जर समुद्र तिला म्हणाला येऊ नकोस तर तिने कुठे जायचं रे पांडुरंगा. माझ्या मनाची अवस्था तुला समजते ना पांडुरंगा. गंगा गेली सिंधू पाशी, तेणे अभेरिले तिसी, तरी सांगावे कवणा. बोल बापा नारायण, बोल बापा नारायण. गंगा गेली सिंधू पाशी, गंगा गेली सिंधू पाशी, तेणे अभेरिले तिसी, तरी सांगावे कवणा. बोल बापा नारायणा. पांडुरंगा, समजा पाण्यात राहणाऱ्या माशांना पाणीच म्हणलं येऊ नकोस तर त्यांनी कुठे जायचं रे. अरे जर लेकराला आईनीच झिडकारून टाकलं तर लेकरांनी कुठे जायचं रे. जळ कोपे जळचरा, जळ कोपे जळचरा, माता अवहेरी लेकुरा, माता अवहेरी लेकुरा. जनी म्हणे शरण आले, जनी म्हणे शरण आले, अवहेरिता ब्रीद गेले, तरी सांगावे कवणा. बोल बापा नारायण, बोल बापा नारायण, बोल बापा नारायण. पांडुरंगा, आईनं जर लेकराला झिडकारून टाकलं तर लेकरानं कुठं जायचं. जळात राहणाऱ्या माशांना जर पाण्यानेच येऊ नको सांगितलं तर त्यांनी कुठे जायचं. आज तुझ्या जीवावर इथे राहिले, जाण्यापूर्वी एकदा दर्शन देशील ना रे. कागा न येसी विठ्ठला. ही लोक म्हणतात मी चोरी केली, हरकत नाही, पण माझ्या हृदयामध्ये पांडुरंग आहे तरीही मी चोरी केली, हा आरोप माझ्यावर नाही पांडुरंगा. येशील ना रे, येशील ना रे. अंतःकरणाचा टाहो पडलाय, नामरूपी जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. पांडुरंग सगळं बघतोय हो, पांडुरंग सगळं ऐकतोय. आणि मात्र गाथेत असं वर्णन आहे की जसं सुळाच्या दिशेने न्यायला सुरुवात केली, रक्तपुष्पमालांनी राजाज्ञेने जनी सजविले. राजाज्ञा म्हणून सजवलं, सगळी लाल फुलं, गुलाल टाकला, सुळापर्यंत आणलं. खरं मनाची ती अतिशय निर्मळ शुद्ध अवस्था पांडुरंगाला माहिती आहे. आणि पाटलांकडे बघून जनाबाईंना सांगितलं, माझी शेवटची इच्छा बोलून दाखवते, मला तेवढी पूर्ण करण्याची परवानगी द्या. पाटील म्हणाले सांग. जनाबाई म्हणतात की या सुळाकडून, या सुळाच्या माध्यमातून माझ्या आई बाबाला भेटायला चालले. माहेर वाशिण जी असते ना, ती जेव्हा माहेरी जाते ना तेव्हा जो गाडीवान दादा गाडी घेऊन येतो त्या गाडीला सुद्धा ती नमस्कार करते. का? आईवडिलांकडे गाडी घेऊन चालली, ही गाडी माझ्या आईवडिलांकडे घेऊन चालली, मला त्याला नमस्कार करू दे, मला त्याला नमस्कार करू दे. पाटील म्हणाले जने जने काय सांगू ग मनाची अवस्था, काय करू मला समजत नाही. अगं मला तुझं अंतःकरण कसं आहे मला माहिती आहे, पण काय करू, हात बांधले गेले. जा जने नमस्कार कर, तुझं मन मानेल ते कर.
आणि मग मात्र तिथून जनाबाई निघाल्या. त्या गर्दीतून वाट काढत काढत सुळापर्यंत आल्या आणि ज्या सुळावर द्यायचं म्हणून शिक्षा जाहीर झालेली तो लोखंडी सूळ समोर आहे. त्या सुळावर काही क्षणांनी जाणार आणि तिथून आता भगवंताकडे जाणार, म्हणजे सूळ माध्यम आहे मला तिथपर्यंत नेणारं. आणि म्हणून त्याला स्पर्श केला नमस्कार करण्यासाठी. आणि असं वर्णन करतात की लोखंडी सूळ बर्फ वितळावा तसा वितळायला लागला. वितळायला सुरुवात झाली. मात्र लक्षात घ्या, ज्यांनी हा आरोप केला असेल, ज्यांनी पांडुरंगावर संशय घेतला असेल, ज्यांनी या भक्तावर संशय घेतला असेल, त्या माणसांचं काय झालं असेल? गर्दीत असणारी ती माणसं, त्यातला एक धावत धावत आला, जनाबाईंच्या चरणी लोटांगण घातलं, क्षमा मागायला सुरुवात केली. क्षमा करा, क्षमा करा, आम्ही तुमच्यावर असा आरोप केला, आम्हाला कळला नाही तुमचा अधिकार. तरी जनाबाई शांत आहेत. जनाबाई म्हणतात, वेड्या, अरे तुला पश्चाताप झाला ना, झालं सारं, उठ उठ. तो उठायला तयार नाही आणि म्हणून उठवण्यासाठी म्हणून जनाबाई वाकल्या की त्याला उठवावं. तो जोरात ओरडला, हात लावू नका, हात लावू नका. का रे बाबा, अहो तुम्ही हात लावल्यावर लोखंडी सुळाचं पाणी झालं, माझं काय होईल म्हणाला. जनाबाई हसल्या, वेडा वेडा रे वेडा वेडा. अरे तो लोखंडी सूळ आहे म्हणून त्याला हात लावल्यावर तो वितळला, तुला हात लावायच्या आधीच तू वितळला. तुझ्यातला भगवंत मला दिसतोय बाळ, उठ, तुला कोणी काही करणार नाही. संतांचं हृदय आहे, हो संतांचं हृदय. त्या ठिकाणी मनामध्ये विचार येईल, हात लावल्यावर लोखंडी सूळ वितळतो का? काय कथा कीर्तनातल्या. बरोबर आहे, हात लावल्यावर लोखंडी सूळ वितळतच नाही, कोणाचा हात लावला हे महत्वाचं आहे. अहो आपला हात लागल्यावर कसतं काय आणि कसतं काय काहीच होत नाही. समजा इथे आपले बुवांचं फार सुंदर उदाहरण मनाला भिडून जाईल, म्हणून खरंच बुवा सांगतात, त्यांचं नाव घेऊनच तुम्हाला हे सांगते की बुवांनी सांगितलेलं उदाहरण आहे. समजा म्हणाले रस्त्यामध्ये ट्रॅफिक झालं, नारायणगावच्या चौकात होतं, गाड्या पुढे जात नाही आहे, जायला रस्ता नाही आहे, अशी समजा वेळ आली आणि आपण कितीही प्रयत्न केला, आपण इथे जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी जाऊन प्रयत्न केला, तरी काही फरक पडतो का? नाही पडत. पण समजा वाहतूक व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्या डिपार्टमेंटमधल्या एकांना फक्त बोलावलं, फक्त एक शिट्टी असते ती घेऊन आले, ते आपल्या इतकी तब्येत पण नसेल, माझ्या इतकी कदाचित, मध्ये थांबले रस्त्याच्या आणि फक्त त्यांनी असा हात केला, सगळ्या गाड्या थांबतात, सगळ्या थांबतात. आपण केल्यावर कोणी थांबणार नाही, आपल्याला उडवून जातील तिकडे निघून. मग हात दाखवल्यावर गाडी थांबते का? बुवांनी आम्हाला शिकवताना असं सांगितलं, हात दाखवल्यावर गाडी थांबते का याचं उत्तर देता येत नाही, तो कोणाचा हात आहे हे महत्वाचं नाही का? तो रहदारी सांभाळणाऱ्या, ती तपश्चर्या असणाऱ्या, ती साधना असणाऱ्या, तो वेश अंगावर असणाऱ्या एखाद्याने दाखवला तर लौकिकात त्याला सुद्धा गाडी थांबते. हो, ही तर साधुत्वाची लक्षणं ज्यांच्याकडे आहेत. आपल्या हातामध्ये सुई दिली, कात्री दिली तर आपण फाडण्याशिवाय काही करू शकू का? पण हीच सुई, हीच छोटीशी कात्री, हे सगळं जर डॉक्टरांच्या हातात गेलं तर एक जीव वाचवण्याचं काम करतात. म्हणजे सुई आणि कात्रीनं जीव वाचतो का? अहो कोण वापरतोय हे महत्वाचं आहे. ती ज्यांची तपश्चर्या आहे, ज्यांची साधना आहे, त्या हाताला तो अधिकार आहे. हे जर व्यवहारात आपण मान्य करत असू तर प्रत्येक क्षणाला ज्यांचं नाम झालंय, नामातच श्वास घेतला गेला, उश्वास टाकताना नामच आहे, हृदयामध्ये सातत्याने त्या पांडुरंगाच्या रूपाचं स्मरण आहे, नामरूपी जडले चित्त, आणि सातत्याने भक्तिमार्ग असा धरला की शेजारी तो आहेच. हा जर अधिकार असेल तर दगडाचीच भिंत काय, आपल्यासारख्या अनेक दगडांची भिंत आज सुद्धा वारीला जाते. जनाबाईंनी हात लावला आणि सुळाचं पाणी झालंय, याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही? हा प्रत्येकाचा विवेकाचा आणि विचाराचा प्रश्न आहे. पण ती साधना, ती तपश्चर्या जनाबाईंनी केली. हो, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गामुरारी. एकही क्षण आयुष्यातला असा गेला नाही की मी तुला विसरले,
तुझं नाम आणि रूप कधीच बाजूला झालं नाही. हा अधिकार ज्यांना प्राप्त आहे ना, त्यांच्या हातून त्या लोखंडाच्या सुळाचं पाणी झालं हे काही विशेष नाही. अहो, त्या माणसाच्या हृदयाचं पाणी झालं हे किती महत्त्वाचं आहे. हा अधिकार कुठून प्राप्त झाला? जनाबाईंना संतांच्या मांदियाळीमध्ये एवढं मोठं स्थान कसं काय मिळालं? काय होतं म्हणून एवढ्या भाग्यवान होत्या? लौकिकातलं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. पण तुकोबा जे म्हणतात ना, ते सारं या संतांकडे होतं. काय होतं म्हणून भाग्यवान होता येतं? काय मिळालं की दैववान होता येतं? काय मिळालं तर मनुष्य जन्मामध्ये आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही. हेच सांगताना पूर्वपद्यामध्ये तुकोबा म्हणतात, नि सा ग म प ध प जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि कनये माझे मना हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती जाणे तोची शुद्ध. भक्ती जाणे तोची शुद्ध. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आज या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम देताना एकच मागणं या संतांकडे, या पांडुरंगाकडे, या प्रभू रामचंद्रांकडे मागूया की ही भक्ती पण जिव्हाळ्यांनी कशी करायची हे वर्म तुकोबांकडून समजलं असेल तर आयुष्यामध्ये त्याचा अंगीकार करता येऊ दे. म्हणजे खरोखर उत्तम अशा प्रवासाला सुरुवात होईल आणि खरं शुद्धत्व प्राप्त होईल. हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून आज या ठिकाणी कीर्तनाला पूर्णविराम देते. आज या ठिकाणी माझं दुसरं कीर्तन पुष्प तुमच्यासमोर सादर केलं. नारायणगावमध्ये कीर्तन करायला येतानाचा आनंद विलक्षण असतो, कारण खूप वर्ष नाशिकला या रस्त्याने जाते आहे. नारायणगाव म्हणाले असं आहे की जे नगरपासून पण जवळ आहे, मुंबईपासून पण जवळ आहे, नाशिकपासून जवळ आहे, पुण्यापासून जवळ, समृद्ध आहे आणि माणसांनीही समृद्ध आहे. 2 दिवसामधली ऋणानुबंधाची नाती, जसं काही आयुष्य आम्ही एकत्र काढलंय, इतके मनाचे बांध जुळून जातात. अशी सगळी माणसं या ठिकाणी भेटली. तुमच्यासारख्या या गावात असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना दंडवत करते. परत एकदा या नारदांच्या गादीवरून शशी काकांची आठवण काढून त्यांना नमस्कार करते. ते जगणं आमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी उतरावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. बरोबर असणाऱ्या साथीदारांना वंदन करते. अतिशय उत्तम साथ, समर्थ साथ कशाला म्हणावं, इतकं सहज तुम्हाला ऐकू येते ना. याच्यामागे 3 जण आहेत, एक हे दोघं आणि एक ते. आवाज इतका सुरेल नसतो हो आमचा, तो मशीनमधून बरोबर फिरवून काढतात ते. या सगळ्यांना या नारदांच्या गादीवरून वंदन. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही सेवा घडली ती ही सगळी मंडळी, अनेक कुटुंब यामध्ये आहेत. निरंजन दादा आहेत, उमेश दादा आहेत, ताई आहेत. ही सगळी मंडळी याबरोबर 2 दिवस ज्यांच्याकडे अक्षरशः आयुष्यभर मी त्यांना म्हणलं सुद्धा की माझा मामा आहे असंच मला वाटायला लागले. हे मामा माईचं नातं या ठिकाणी जोडते. आणि खरंच अंजू मामी आणि मामा यांनाही या नारदांच्या गादीवरून वंदन करते. 2 दिवसाचा अतिशय सुंदर असा सहवास त्यांच्याबरोबर लाभला. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा वंदन. गुरूंच्या समोर कीर्तन करायला मिळणं हे आयुष्यात कधीतरी घडतं. आपले बुवांकडे माझं शिक्षण चालू आहे. बुवांसमोर कधी ना कधीतरी कीर्तन होतं. पण आज आई बाबा दोघंही कीर्तनाला आहेत. आईबाबांसमोरही कीर्तन करायला मिळणं हा विलक्षण आनंद आहे. आणि खऱ्या अर्थी दादा म्हणले, ताई म्हणल्या तसा चिरंजीव या ठिकाणी आहे. तुम्ही दिलेला आशीर्वाद फळाला येऊ दे. असंच कीर्तनाचं रोपटं त्याच्याकडूनही लावलं जाऊ दे आणि कीर्तन सेवा घडू दे. आज इथे कीर्तनाला आल्यानंतर इथे आपण जे पाहिलं ते एक रूप, आणि मगाशी एक मुलगा तुम्ही पाहिलात का छोटा, तो सारखा असाच उभा होता. तो असेलही, तर तो इथे पण आला, तो असाच उभा राहिला. पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना झालं. या सगळ्यांना तसंच आज हे कीर्तन झाल्यावर सुद्धा काही काळाने असं वाटलं की परत ऐकावं. आम्हाला पण वाटतं ना, कारण चुका नंतरच कळतात.
तर दादांच्या माध्यमातून हे कीर्तन आपल्याला असंच उपलब्ध राहणार आहे. नंतरही आपण या कीर्तनाचा, अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनाचा आस्वाद घेऊ शकतो. दादांनाही या कीर्तनाच्या गादीवरून वंदन करते आणि आज या ठिकाणी कीर्तनाला विराम देते. झाले कीर्तना शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातक होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघवासी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोड. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी. सद्गुरुनाथ महाराज की जय. चिडा सेतू बांधोनी, लिंग देह लंकापुरी विध्वंसोनी. कामक्रोधादिक राक्षस मर्दोनी, देह अहम भाव रावण निबटोनी. जय देव जय देव जय निजबोध रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. प्रथम सीता शुद्धी हनुमंत गेला, लंका दहन करोनी अखया मारिला. मारिला जंबुमाळी भुवनित्र हाटीला, आनंदाची गुढी घेऊन या आला. जय देव जय देव जय निजबोध रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. निजबळे न्यशक्ती सोडविली सीता, म्हणून येणे झाले अयोध्ये रघुनाथा. आनंदे ओसंडे वैराग्य भरता, आरती घेऊन आली कौसल्या माता. जय देव जय देव जय निजबोध रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. अनाहत ध्वनी गर्जती अपार, 18 पद्मे वानर करीती बुबुकार. अयोध्येसी आले दशरथ कुमार, नगरी होत आहे आनंद थोर. जय देव जय देव जय निजबोध रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. सहज सिंहासनी राजा रघुवीर, सोहम भावे तया पूजा उपचार. सहजाची आरती वाद्यांचा गजर, माधवदासा स्वामी आठवना विसर. जय देव जय देव जय निजबोध रामा, परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नम. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव. त्वमेव विद्या सकलं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायदि समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुम्हा पुढतिया,
नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते मनी भाविका कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय सियावर रामचंद्र की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. अत्यंत उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा इथं दिल्याबद्दल रेशीम खेडकर ताईंचे मी अत्यंत आभार मानतो. तसेच सगळ्या श्रोत्यांचे सुद्धा मी खूप आभार मानतो. असेच बहुसंख्येने उद्याही उपस्थित राहा. उद्या सकाळी आपल्या गावातील शिवशक्ती मिठाईचे प्रोप्रायटर हरिसिंह राजपुरोहित यांच्या हस्ते सकाळी प्रभूंचा अभिषेक होईल. संध्याकाळी भजन हास्य क्लब भजनी मंडळ नारायणगाव यांचं भजन 4 ते 5 वाजेपर्यंत असेल. 7:30 ते 8 महाआरती होईल, ती हरिसिंह राजपुरोहितजी यांच्या हस्ते. आणि 8 ते 10 नारदीय कीर्तन, विषय संत वेण्णास्वामी आणि कीर्तनकार असतील सौ गायत्री जामदार या अकलूजवरनं येणार आहेत. आणि अशाच प्रकारचं सुंदर असं कीर्तन उद्या तुम्हाला पुन्हा श्रवण करायला मिळणार आहे. तर सर्वांनी नक्कीच बहुसंख्येने उपस्थित राहावे. आज मिनथडीचा कार्यक्रम संपला आहे, त्यामुळे कदाचित उद्याची गर्दी जरा जास्तीच असेल. जय श्रीराम.